नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या वर्षीपासून MPSC ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, म्हणजे वर्णनात्मक पद्धत तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत मुख्य परीक्षामध्ये. आता विदर्भ आयएस अकॅडमी येत्या काही दिवसामध्ये तुमच्यासाठी रोज यूट्यूबवर त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहे की उत्तर कसे लिहावे, उत्तर लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि हे उत्तर लिहायचं कसं हे सांगत असताना आम्ही आत्तापर्यंत आलेले UPSCचे क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते उत्तर लिहिताना की आपला अप्रोच काय असला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी तुम्हाला ह्यामध्ये सांगणार आहोत. क्लॅरिटी खूप महत्त्वाची आहे की प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे. दोन प्रकारच्या गोष्टी उत्तर लिहिताना आपल्याला काळजी घ्यायची असते. पहिली गोष्ट म्हणजे काय तर उत्तराचं स्ट्रक्चर, की उत्तराचं स्ट्रक्चर काय, उत्तरामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावना असली पाहिजे, बॉडीच्या पोर्शनमध्ये काय असलं पाहिजे, कन्क्लुजनमध्ये आपण काय लिहायचं असतं ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला त्या ठिकाणी काय तर कॉन्टेंट, ओके, की तुमच्याकडे त्या ठिकाणी त्या प्रश्नासंदर्भात काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी जुळून येणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे फक्त कॉन्टेंट आहे आणि तुम्हाला लिहायचं कसं, मांडायचं कसं हे जर जमत नसेल तर ते पण तुम्हाला चांगले गुण मुख्य परीक्षेमध्ये मिळणार नाहीत. किंवा तुम्हाला फक्त स्ट्रक्चर माहिती आहे की लिहायचं कसं, परंतु तुमच्याकडे त्या प्रश्नासंदर्भात व्यवस्थित कॉन्टेंट नाहीये तरी सुद्धा तुमचं काम होणार नाहीये. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सायमल्टेनियसली करणं गरजेचं आहे. मग आता बघा, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण GS3 मध्ये आपला अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी, ह्यामध्ये एक प्रिव्हियस इयरला प्रश्न आला होता, तो प्रश्न आपण घेणार आहोत. आणि त्या प्रश्नामध्ये कसं आपल्याला त्या ठिकाणी आपला अप्रोच असला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत हे आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, आता प्रश्न मी वाचतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय तर डिमांड ऑफ द क्वेश्चन, की प्रश्नाची मागणी काय आहे. म्हणजे प्रश्नाची मागणी, प्रश्न वाचत असताना लक्षात ठेवा, एक प्रश्न दोनदा वाचा आणि प्रश्न वाचत असताना महत्त्वाच्या कीवर्ड्सला अंडरलाईन करा की मला ह्या गोष्टीच्या आजूबाजूला माझं उत्तर लिहायचं आहे. ओके, सो डिमांड ऑफ द क्वेश्चन नेहमी तुमच्या डोक्यामध्ये फिरली पाहिजे की मला ह्याच गोष्टी लिहायच्या आहेत. नाहीतर कधी कधी मुलांचं काय होतं, आता मी खूप उत्तर त्या ठिकाणी चेक करतो, खूपदा मला हे जाणवतं की मुलं जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्या व्यतिरिक्त त्यांना जे माहित आहे ते लिहितात त्या उत्तरामध्ये. सो ह्यानं मार्क्स येणार नाहीत. 10 मार्काचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला 1, 2 किंवा 2.5 मार्क एवढेच मिळतील जर तुम्ही डिमांड ऑफ द क्वेश्चन फुलफिल केले नाही तर. ओके, सो प्रत्येक वेळी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिमांड ऑफ द क्वेश्चन खूप महत्त्वाचे, त्यासाठी प्रश्न समजणं खूप गरजेचं आहे. ओके, सो प्रश्न वाचत असताना महत्त्वाच्या कीवर्ड्सवर तुम्हाला अंडरलाईन करायचे. आता मी प्रश्न वाचतो, 2020चा प्रश्न आहे, अंतर्गत सुरक्षा GS3 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. 15 मार्काचा आहे, 250 शब्दामध्ये हा प्रश्न आपल्याला उत्तर लिहायचं आहे प्रश्नाचं. आता बघा, भारताच्या पूर्व भागातील, आता मी पहिल्यांदा एकदा प्रश्न पूर्ण एकदा वाचतो आणि सेकंड टाइम तुम्हाला सांगतो की यातले कीवर्ड्स कोणते आहेत. बरोबर, भारताच्या पूर्व भागातील डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक कोणते आहेत. परत आता LWE ह्या मुद्दाम लिहिलंय मी तर डावा उग्रवाद हा शब्द सुद्धा लिहू शकलो असतो, परंतु तुम्हाला LWE हा शब्द कन्फ्यूज करण्यासाठी मी लिहिलेला आहे. LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, त्याचाच अर्थ डावा उग्रवाद असा होतो. ओके, सो डाव्या उग्रवादाला संपवण्यासाठी भारत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करा. ओके, आता कधी कधी काय होतं, तुम्ही प्रश्न वाचले इंग्लिशमधून तर तुम्हाला अवघड वाटतं. सो प्रश्न खूप सोपा आहे, आपल्याला फक्त डिमांड समजली पाहिजे की ह्यामध्ये लिहायचं काय. बघा, आता प्रश्न मी परत वाचतो आणि ह्यावेळेस मी आता ज्या कीवर्ड्स आहेत त्याला मी अंडरलाईन करणार आहे. बरोबर, आता भारताच्या पूर्व भागातील, लक्षात ठेवा, पूर्व भागातील डाव्या उग्रवादाचे, बरोबर, डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक कोणते आहेत, त्याला संपवण्यासाठी घटक कोणते आहेत, डाव्या उग्रवादाला संपवण्यासाठी भारत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करायचा आहे. ओके, म्हणजेच काय आपल्याला त्या ठिकाणी अगोदर हे समजून घ्यायचं की प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं की डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक कोणते आहेत आणि तो संपवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सरकार काय करत आहे. आता नेहमी मला मी खूप मुलांचे उत्तर चेक करतो, मला उत्तर हे मुलं हे प्रश्न विचारतात, सर आता ह्या प्रश्नामध्ये उपाय विचारलेले नाहीत, मग उपाय लिहायचे की नाही, असा प्रश्न मुलं विचारतात की सर उपाय विचारलेला नाही प्रश्नामध्ये, मग उपाय लिहायचे की नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जरी उपाय विचारलेले नसले तरी त्या ठिकाणी आपला माइंडसेट हा सोल्युशन ओरिएंटेड असला पाहिजे. म्हणजे तुम्ही अधिकारी बनणार आहात आणि अधिकाऱ्यांना फक्त समस्या माहीत असून चालत नाही
किंवा ही समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे हे माहीत असून चालत नाही, तर त्याच्यावर तुमच्याकडे त्या ठिकाणी इफेक्टिव्ह उपाय सुद्धा असणं गरजेचं आहे, बरोबर ना, की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कशामुळे उद्भवतोय आणि त्याच्यावर उपाय काय आहेत. आता बघा प्रश्न अगोदर सगळ्यात पहिला प्रश्न काय की भारताच्या पूर्व भागातील डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक म्हणजे थोडक्यात कारण काय आहेत, डावा उग्रवाद त्या ठिकाणी पसरण्यासाठी किंवा निर्माण होण्यामागचे कारणे काय आहेत आणि त्याला संपवण्यासाठी भारत सरकारचा दृष्टिकोन काय आहे. ओके, सो आता बघा पूर्व भाग ज्यावेळेस तुम्ही हा वाचता हा तुम्हाला त्या ठिकाणी ह्यासाठी नकाशा काढून दाखवावा लागेल की नेमकं कुठं त्या ठिकाणी डावा उग्रवाद आहे. आता डावा उग्रवाद काय म्हणजे हे पण अगोदर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. डावा उग्रवाद म्हणजे काय, डावा उग्रवाद म्हणजे मित्रांनो दुसरं काय नसून भारतामधला नक्षलवाद आहे, बरोबर. माओवाद, नक्षलवाद किंवा डावा उग्रवाद या तिन्हीसाठी त्या ठिकाणी एकच शब्द आहे. हा फक्त उग्रवाद जर आला असता या ठिकाणी, डावा हा जर शब्द नसता तर उग्रवाद जर आला असता फक्त, तर मग अर्थ वेगळा होता. मग उग्रवादाला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर बंडखोर गटे पण उग्रवादामध्ये येतात, इन्सर्जंट्स नॉर्थ ईस्टर्न मधले, नक्षलवादी पण येतात, दहशतवादी पण येतात, धार्मिक मूलतत्ववादी पण येतात. खूप सारे त्या ठिकाणी जे काही संकल्पना आहेत ह्या उग्रवादाच्या अंतर्गत येतात. परंतु स्पेसिफिकली आपल्याला काय विचारलंय, डावा म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, तो टोकाची भूमिका घेणारा गट. एक्स्ट्रीम म्हणजे काय, टोकाची भूमिका घेणारा गट. आता बघा उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी आपला अप्रोच काय असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. परत सांगतोय, डिमांड ऑफ द क्वेश्चन ही खूप महत्वाची आहे. तुम्हाला प्रश्न विचारला काय हे समजणं खूप गरजेचं आहे. या प्रश्नामध्ये विचारलं काय की बाबा डावा उग्रवाद आहे काय, त्याची कारण काय आहेत आणि त्याच्यासाठी सरकार काय करते. ओके, आता प्रश्नामध्ये काय विचारलं मित्रांनो, सगळ्यात पहिलं काय विचारलंय की डावा उग्रवाद म्हणजे काय. सगळ्यात पहिलं काय विचारलंय, मी काय काय विचारलं ते लिहून घेतो. तुम्हाला हे असं लिहायचं नसतं. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर खूप इनिशियल असाल तर तुम्ही लिहून घ्या की प्रश्नामध्ये काय विचारलंय, पण नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते एकदा वाचलं दोनदा वाचलं की समजून जाणार आहे की डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे. सगळ्यात पहिलं काय विचारलं बघा की डावा उग्रवाद म्हणजे काय, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय. सगळ्यात पहिलं हा विचारलाय आपलं. ओके, डावा उग्रवाद म्हणजे काय, बरोबर. आता भारताच्या पूर्व भागात विचारलेला आहे तर तो आपण नकाशावर त्या ठिकाणी काढून दाखवायचं की पूर्व भाग, आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण नक्षलवादासाठी रेड कॉरिडॉर हा शब्द रेड कॉरिडॉर ही टर्म यूज करतो. मग रेड कॉरिडॉर मध्ये काय काय येतं तर आंध्र प्रदेश राज्य येतं, त्यानंतर छत्तीसगड आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल आहे, बिहारचा काही पार्ट आहे, हे राज्य त्या महाराष्ट्राचा काही पार्ट आहे, हे राज्य त्या रेड कॉरिडॉर मध्ये येतात. सगळ्यात पहिलं डावा उग्रवाद म्हणजे काय, दुसरं काय डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक. डाव्या उग्रवादाचे निर्धारक म्हणजे मित्रांनो कारणे, की कशामुळे हा डावा उग्रवाद त्या ठिकाणी उदयास आलेला आहे. ओके, कारणे. हा दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आपला विचारलेला आहे. तिसरी गोष्ट काय की यासाठी भारत सरकार काय करते, भारत सरकारचा दृष्टिकोन, भारत सरकारचा दृष्टिकोन, बरोबर, की गव्हर्नमेंट काय करते ते संपवण्यासाठी. आता तीन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला ह्यामध्ये दिसत आहेत. आता मी अजून एक गोष्ट ऍड करतो की पूर्व भाग, भारताचा पूर्व भाग. ओके, जो की आपल्याला नकाशामध्ये दाखवायचा आहे. पूर्व भाग, या चार गोष्टी क्लिअरली आपल्याला दिसत आहेत. कशामध्ये दिसत आहेत तर त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिसत आहेत. ओके, मी ह्याला आकडे बदलतो, 1 2 3 आणि 4. ओके, आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला उपाय प्रश्नामध्ये विचारलेले नाहीत, सो आपल्याला उपाय ऍड करावे लागणार आहेत. मग पुढचा प्रश्न पुढे काय करायचं आपल्याला तर यासाठी आपल्याला उपाय सुचवायचे आहेत की काय लिहिणं, काय करणं अपेक्षित आहे, की काय ह्या उत्तरामध्ये त्या नक्षलवाद संपवण्यासाठी. आता डावा उग्रवाद म्हणजे नक्षलवाद, मी नक्षलवाद हा शब्द वापरणार आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर या 5 गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत. सो ही प्रश्नाची मागणी आहे. ओके, प्रश्नाची मागणी, डिमांड ऑफ द क्वेश्चन, प्रश्नाची मागणी काय तर या 5 गोष्टी तुम्हाला त्या उत्तरामध्ये ऍड्रेस करणं अपेक्षित आहेत. आता तुम्हाला कळलेलं आहे की बाबा काय विचारलेलं आहे, तुम्हाला कळलंय काय विचारलेलं आहे. आता त्या ठिकाणी उत्तर लिहायला सुरुवात करू. बरोबर, प्रश्न परत वाचा की भारताच्या पूर्व भागातील, आपण सगळ्यात पहिलं काय लिहिलं पूर्व भाग, डाव्या उग्रवादाची निर्धारक म्हणजे कारणे काय आहेत.
त्याला संपवण्यासाठी, डाव्या उग्रवादाला संपवण्यासाठी भारत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करा. ओके, मी प्रश्न 3दा-4दा वाचलेला आहे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला प्रश्न समजलेला असेल. आता अप्रोच काय बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की त्या ठिकाणी उत्तर लिहित असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट काय, तर उत्तराची संरचना, स्ट्रक्चर, उत्तराची संरचना. आणि दुसरं काय, तर त्या संदर्भात असलेला तुमच्याकडे मजकूर किती आहे. मजकूर हे बघा मित्रांनो, UPSCच्या मेन्सचे क्वेश्चन, आपण जर मेन्सचा सिलेबस बघितला आणि सिलेबस जर तोंडपाठ केला तर, आणि जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले तर आपण अंदाज बांधू शकतो की कोणते प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात मुख्य परीक्षेमध्ये. हा का, कारण की UPSC आतापर्यंत UPSC जर तुम्ही प्रश्न बघितले तर UPSC सिलेबसला सोडून प्रश्न विचारत नाही. हा ट्रेंड आहे UPSCचा. त्यामुळे 10 ते 12 प्रश्न हे तुम्ही अंदाज बांधू शकता. आता एक गोष्ट मी या ठिकाणी अंदाज बांधतो की MPSC सुद्धा पहिल्या वर्षी नक्षलवादावर प्रश्न विचारू शकते, कारण की नक्षलवाद ही जी समस्या आहे ही रोज तुम्ही त्या ठिकाणी पेपरमध्ये बघताय. रोज नक्षलवाद संदर्भात काही ना काहीतरी बातमी येते. आता 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी कांताक्का नावाच्या एका महिलेनं काय केलं, तर सरेंडर केलं. त्याच्या 2 दिवसा अगोदर त्या ठिकाणी तारक्का नावाच्या एका महिलेनं काय केलं, सरेंडर केलं. त्याच्या 2-3 दिवसा अगोदर काय सुरू होतं, तर त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आपल्या सुरक्षा एजन्सीजवर. त्याच्या 2-3 दिवसा अगोदर सुरक्षा एजन्सीजनी नक्षलवादावर हल्ला केला. सो कारवाई केली, कंटिन्युअसली सुरू आहे. दिस इज हॅपनिंग रेग्युलरली. ओके, हे दररोज घडतंय, हे रोज घडतंय आणि आपल्या सिलेबसचा कोर पार्ट आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अंतर्गत सुरक्षा जर बघितला तर पहिला चॅप्टर आहे विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध. ओके, सो त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या वर्षी नक्षलवादावर 15 मार्काला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आता उत्तर लिहित असताना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. संरचना, मग ह्यामध्ये काय काय लिहायचं मित्रांनो आपल्याला, तर अगोदर प्रस्तावना करायची उत्तराची. आणि उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावना हा शब्द लिहायचा नाहीये, कन्क्लुजन, बॉडी असं लिहायचं नाहीये, सरळ लिहायला सुरुवात करायची. ओके, त्यानंतर बॉडीचा पोर्शन येतो. बॉडी मुख्य भाग असल्याला आपण काय म्हणू, मुख्य भाग. त्या मुख्य भागामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे मित्रांनो, हे बघा. तर सगळ्यात पहिलं काय, तर त्याची कारणे काय आहेत, जी समस्या आपण बघतोय ती कशामुळे उद्भवलेली आहे, बरोबर. त्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत, जी समस्या आपण बघतोय त्याचे परिणाम काय आहेत, आणि पुढं काय, तर त्यासाठी शासन काय करते, म्हणजे शासकीय उपाययोजना. ओके, आणि शेवटी जे कन्क्लुजन आहे, ओके, शेवटचा भाग जो निष्कर्षाचा आहे, त्यामध्ये तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे. ओके, काय करणं अपेक्षित आहे, मग इथं तुमचे उपाय सुचवा. शेवटी तुम्हाला काय सांगायचं की काय करणं अपेक्षित आहे, इथं तुमचे उपाय सुचवा. आणि मजकूरमध्ये म्हणजे कॉन्टेंटमध्ये काय, तर नक्षलवादासंदर्भात तुमच्याकडे काय महत्त्वाचा त्या ठिकाणी कॉन्टेंट असणं गरजेचं आहे. करंटला काय सुरू आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, सो नक्षलवादासंदर्भात जो आता आपण प्रश्न घेतलेला आहे, चालू घडामोडी, आपल्याला विदा म्हणजे मित्रांनो डेटा, बरं का, मराठीमध्ये त्याला विदा म्हणतात. डेटा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, विदा. त्यानंतर महत्त्वाचा अहवाल. मग अहवाल कोणाचा असणार आहे, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स असेल, किंवा अजून त्या ठिकाणी एका विशिष्ट राज्य सरकारचा असू शकतो, NCRBचा असेल, किंवा NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, किंवा ह्या नक्षलवाद संपवण्यासाठी काही समित्या सुद्धा बसवल्या होत्या, म्हणजे किंवा आदिवासी घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही समित्या होत्या. तर समिती काय होती, दिलीप भुरिया समिती. या संदर्भात दिलीप भुरिया समिती, अशा काही समिती असतील, त्या समितींचा अहवाल असेल, किंवा एखाद्या विशिष्ट विश्लेषकांनी त्याच्यावर मत मांडलं असेल, डेटा असेल, हा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा तुम्हाला काय होतो, तर तुम्ही एखादा पॉईंट लिहिला, त्या पॉईंटला सप्लिमेंट देण्यासाठी, तो पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी हा डेटा तुम्हाला कामी पडणार आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त डोक्याला त्या ठिकाणी ताण द्यायचं नाही की अरे एवढं करायचं तेवढं करायचं. सिंपल आहे, जस्ट सुरुवात करा. जर तुम्हाला या संदर्भात उत्तर लिहून पाठवायचं असेल तर तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या पुणे शाखेच्या नंबरवर व्हॉट्सअपला त्या ठिकाणी उत्तर लिहून पाठवा, मी तुमचे उत्तर चेक करून देईल. ओके, आता आपण त्या ठिकाणी सुरुवात करू. ह्याच वेळेनं आपल्याला जायचं आहे, ह्याच वेळेनं आपल्याला काय करायचंय, तर उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. आता सगळ्यात पहिलं काय, तर उग्रवाद, डावा उग्रवाद म्हणजे काय.
सगळ्यात पहिलं आपल्याला काय सांगायचं की डावा उग्रवाद म्हणजे काय. सुरुवात कुठून करायची की प्रश्नामध्ये आपलं डावा उग्रवाद म्हणजे काय हे विचारलेलं किंवा कुठं आहे, बरोबर. सो डावा उग्रवाद सुरुवात कुठून करायची. डावा उग्रवाद म्हणजे काय. डावा उग्रवाद म्हणजे अशी विचारधारा, जी टोकाची भूमिका घेते, जी टोकाची भूमिका घेऊन हिंसक मार्गाचा वापर करून, हिंसक मार्ग स्वीकारून राज्य व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारते. सरळ आहे. राज्य व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करते. डन. तुमचं इंट्रोडक्शन झालं. तुम्ही डावा उग्रवाद म्हणजे काय समजून सांगितला. लगेच ह्याच्या कोपऱ्याला ह्या साईडला नकाशा काढा देशाचा. ओके, शॉर्टमध्ये काढा. आता माझा नकाशा थोडा चुकू शकतो पण तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला काय दाखवायचं आहे तर भारताचा पूर्व भाग, आणि इथं असं लाईन करून लिहायची की रेड कॉरिडॉर. रेड कॉरिडॉर म्हणजे काय तर भारतातील नक्षलग्रस्त भाग. ह्या ठिकाणी भारतामध्ये नक्षलग्रस्त एरिया आहे, तिथं नक्षलवाद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नक्षल प्रभावी प्रभाग किंवा भाग म्हणून त्याला आपण ओळखतो. त्यालाच आपण रेड कॉरिडॉर असं म्हणतो. एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही त्या विषयाला सुरुवात केलेली आहे की डावा उग्रवाद म्हणजे काय तुम्ही सांगितलेलं आहे. सो एक गोष्ट तुम्ही केली, दोन गोष्टी तुम्ही केल्या. पहिले काय केलं तुम्ही की बाबा भारताच्या पूर्व भागात ते दाखवलं. ओके, त्यानंतर डावा उग्रवाद म्हणजे काय समजून सांगितला. आता सरळ पुढे हेडलाईन टाकायची डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक. काय टाकणार तुम्ही हेडलाईन की डाव्या उग्रवादाचे निर्धारक घटक किंवा कारणे. डाव्या उग्रवादाचे निर्धारक किंवा उग्रवादाचे निर्धारक घटक किंवा कारणे, की कोणते कारणे आहेत ज्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद पसरलेला आहे. कारणे. ओके, ह्याला प्रॉपर अंडरलाईन करायची आणि नंतर टाकायचा पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 1 टाकून त्या ठिकाणी सुरुवात करायची. मग आता जर तुम्ही टॉपिक वाचलेला असेल, आता मी तर टॉपिक शिकवायला आलेलो आहे तुम्हाला की उत्तर कसं लिहायचं हे सांगायला आलेलो आहे. मग इथं सुरुवात कशी करेल मी जर असेल तर मी लिहिल पायाभूत सुविधांचा अभाव. ज्या ठिकाणी नक्षल प्रभावित एरिया आहे, आपण तो रेड कॉरिडॉर बघितला, त्या ठिकाणी काय आहे तर पायाभूत सुविधा नाहीयेत. पायाभूत सुविधांचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव असं मी पॉइंट टाकला. एक नंबर पॉइंट नंबर 1 आणि त्याला मी काय करेल तर अंडरलाईन करेल. यस. ओके, आता नंतर बघा दोन प्रकारे ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्ही पॉइंट मांडल्याच्या नंतर मी खूप सारे विद्यार्थी बघतोय की फक्त पॉइंट मांडतात आणि पुढे जातात. तर नाही, तो पॉइंट एक्सप्लेन करा की पायाभूत सुविधांचा अभाव कशा पद्धतीने नक्षलवादाला कारणीभूत ठरत आहे. ओके, मग बघा आता दोन पद्धतीने लिहायचं. एक पहिली गोष्ट काय, जर तुमच्याकडे जर डेटा असेल त्या संदर्भात तर सरळ सरळ त्या ठिकाणी डेटा टाका, तो पॉईंट एक्सप्लेन होऊन जाईल. किंवा डेटा नसेल तर काय टाकायचं की भारतामध्ये जो नक्षलग्रस्त प्रभाव आहे त्या ठिकाणी बेसिक पायाभूत सुविधा नसल्यामुळे, मूलभूत पायाभूत सुविधा नसल्यामुळे, जसं की रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, इंटरनेट असेल, ह्या गोष्टी नसल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद हा वाढीस लागलेला आहे. परंतु हे 3 लाईनी लिहिण्यापेक्षा जर तुमच्याकडे डेटा असेल, जर तुमच्याकडे एक्झाम्पल असेल तर ते इफेक्टिव्हली काय होतं तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स होतं की हा याला काय सांगायचंय. आता उदाहरणार्थ बघा, असं लिहायचं. उदाहरणार्थ पॉइंट एक्सप्लेन करण्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही एक्झाम्पल द्या. ओके, छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात
दंतेवाडा. आता छत्तीसगड काय तर नक्षलग्रस्त एरिया आहे, म्हणजे नक्षलग्रस्त राज्य आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात, आता पूर्ण पॉईंट इथपर्यंत येऊ द्या बरं का, असं नाही की तिकडंच मी लिहितोय शॉर्टमध्ये, जिल्ह्यात फक्त 26% घरात पाण्याचे नळ आहेत. पाण्याचे नळ, तो जिल्हा आहे बरं का, त्या जिल्ह्यामध्ये फक्त 26% घरामध्ये पाण्याचे नळ आहेत. यावरून काय दिसतंय, यावरून हे दिसतंय की जो नक्षलग्रस्त एरिया आहे, नक्षल प्रभावी भाग आहे, त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हा पॉईंट लिहिला, शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन केला. डेटा माहित नसेल तर काय लिहा की छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त एरियामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी नक्षलवाद पसरलेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ रस्ता नाही, वीज नाही, इंटरनेट नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, ह्या बेसिक सुविधा. परंतु जर डेटा नसेल तर तुमचं उत्तर एवढं इफेक्टिव्ह वाटत नाही मित्रांनो. तुम्ही लिहित असलेल्या पॉईंटला जर तुम्ही त्या ठिकाणी एखादा अहवाल दिला, एखादा त्या ठिकाणी उदाहरण दिलं, डेटा दिला, एखादा रिपोर्ट मांडला, एखाद्या तज्ज्ञाचं मत मांडलं, तर तो तुम्ही लिहिलेला पॉईंट हा अजून त्या ठिकाणी खुलून निघतो, त्याला अधिकृतपणा येतो. ओके, आता पॉईंट नंबर 1 लिहिला पायाभूत सुविधांचा अभाव. ओके, पॉईंट नंबर 2 बघा, विस्थापन. विकासाच्या प्रकल्पासाठी विस्थापन, एवढा जर शब्द दिला विस्थापन तरी चालणार आहे. विस्थापन, आता हे बघा, हा जो नक्षलग्रस्त आपण एरिया बघितला, रेड कॉरिडॉर, त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात आदिवासी घटकांचं विस्थापन झालेलं आहे. विस्थापन म्हणजे इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट, म्हणजे विकासाच्या प्रकल्पासाठी मोठं त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट, एखादी इंडस्ट्रीज उभी करायची, त्यासाठी त्यांना तिथून उठून लावलं, त्यांना त्या ठिकाणावरून उठून लावलं. आणि उठून लावलं म्हणजे काय तर त्यांची जल, जमीन, जंगल, महत्वाचे जे काय त्यांचे पोटाची खळगी भरण्याचे, उदरनिर्वाहाचे जे साधने आहेत ते तुम्ही हिसकावून घेतलेले आहेत. त्यामुळे ते कुठे गेले तर नक्षलवादाकडे ते आकर्षित झालेले आहेत. ओके, मग विस्थापनामुळे काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद पसरलेला आहे. मग परत 2 प्रकारे एक्सप्लेन करू शकता. एकतर हा जो पॉईंट आहे तुम्ही 2-3 लाईनमध्ये एक्सप्लेन करा की मोठ्या प्रमाणात रेड कॉरिडॉरच्या एरियामध्ये इंडस्ट्रीज स्थापन झाल्यामुळे तेथील स्थानिक लोकांचं जे काही स्थानिक लोकांचे जल, जमीन, जंगल किंवा आदिवासींचे जल, जमीन, जंगल याच्यावर प्रभाव पडला आणि अल्टिमेटली त्यांचं विस्थापन झालं व ते नक्षलवादाकडे आकर्षित झाले. हे काय. दुसरी गोष्ट काय, अजून तुम्ही डेटा लिहून पण एक्सप्लेन करू शकता की नियोजन आयोगाच्या तज्ञ तज्ञ गटानुसार देशभरामध्ये आतापर्यंत जेवढं विस्थापन झालेलं आहे, त्या विस्थापनापैकी 70% विस्थापन हे आदिवासी लोकांचं आहे. काय, 70% विस्थापन हे आदिवासी घटकांचे आहे. आता मोस्ट ऑफ दी नक्षलवादाकडे अट्रॅक्टेड कोणता गट आहे तर आदिवासी आहे. त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे तेच तुम्ही जर हिसकावून घेतलं तर ते काय करतील लक्षात ठेवा. त्यामुळे हा डेटा आपला काय सांगतो की विस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी घटक हा कुठं गेलेला आहे तर नक्षलवाद्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना त्या ठिकाणी फूस लावलेली आहे, त्यांचं मॅनिप्युलेशन केलेलं आहे की तुमचं विस्थापन तुमच्या जल, जमीन, जंगलवर ह्या लोकांनी, भांडवलदारांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी ताबा मिळवलेला आहे. तुम्ही काय करा तर हातामध्ये शस्त्र घ्या आणि त्यांना संपून टाका. ओके, हा एक दुसरा पॉईंट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरा पॉईंट आहे बघा, दारिद्र्य. त्या भागामध्ये दारिद्र्य, उपासमार, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. ओके, दारिद्र्य, उपासमार, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. ओके, आता हा पॉईंट परत वन्स अगेन की तुम्ही हा लिहून पण 2-3 लाईनमध्ये एक्सप्लेन करू शकता किंवा सरळ तुम्ही उदाहरण देऊन पुढे जाऊ शकता. आता उदाहरण बघा काय ह्याच्यामध्ये तर नीती आयोगाने काय केलं होतं, नीती आयोगाचा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सुरू केला होता. काय, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम
आशावादी जिल्हा कार्यक्रम असं मराठीत लिहू शकतो मी, आशावादी जिल्हा कार्यक्रम. यामध्ये हा कोणी सुरू केला? नीती आयोगाने सुरू केला. यामध्ये किती? हा नीती आयोगाचा प्रोग्राम आहे, नीती आयोगाचा प्रकल्प आहे. यामध्ये टोटल 112 जिल्हे होते. यामध्ये टोटल 112 मागास जिल्हे होते. काय होते? मागास जिल्हे. त्या मागास जिल्ह्यांना पुढे करण्यासाठी, बाकीच्या जिल्ह्यांसोबत आणण्यासाठी नीती आयोगाने ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सुरू केला. तर यामध्ये जे 112 जिल्हे होते, ह्या 112 जिल्ह्यापैकी 90% जिल्हे जे आहेत, त्या 90% जिल्हे जे आहेत, ते 90% जिल्हे हे नक्षलग्रस्त आहेत. 90% जिल्हे काय? तर नक्षलग्रस्त आहेत. म्हणजेच 112 जिल्हे कसे आहेत? तर मागास आहेत, बरोबर ना? आणि त्या मागास आहेत आणि त्यामध्ये पण 90% जिल्हे काय? तर नक्षलग्रस्त आहेत. मग नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये काय? तर मागासले पण आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे आणि त्यामुळे काय? तर आपला नक्षलवाद पाहायला मिळतोय. एवढं सोपं आहे मित्रांनो. आपल्याकडे एक्झाम्पल असणं गरजेचं आहे, डेटा असणं गरजेचं आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. तुम्हाला मेन्सचा सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे की नेमका मेन्सचा सिलेबस काय. उदाहरणार्थ आता आपण अंतर्गत सुरक्षा बघितला. अंतर्गत सुरक्षामध्ये 8 टॉपिक्स आहेत. पहिला आहे बघा विकास आणि उग्रवादाचा प्रसार, दुसरा आहे मनी लॉन्ड्रिंग, तिसरा आहे संघटित गुन्हेगारी गट आणि दहशतवादी गट, चौथा आहे सायबर सुरक्षा, पाचवा आहे समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांची अंतर्गत सुरक्षेतील भूमिका, सहावा आहे सीमा व्यवस्थापन, सातवा आहे बिगर राज्य घटक आणि बाह्य राज्य घटक यांची अंतर्गत सुरक्षेतील भूमिका आणि शेवटचा आहे त्या ठिकाणी विविध सुरक्षा दले. हे जर तुम्हाला तोंडपाठ असेल मित्रांनो, त्याच वेळेस काय होणार आहे? ह्या संदर्भात कोणती न्यूजपेपरमध्ये आली, कोणती बातमी आली तर तुम्हाला कळणार की आपल्या सिलेबसच्या कोणत्या पॉईंटशी संबंधित आहे. त्याच वेळेस तुम्ही सिलेबसमध्ये त्या ठिकाणी तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत चालणार आहात मित्रांनो. हे करणं खूप गरजेचं आहे. मी अमरावतीला शिकवलं, मी पुण्याला शिकवलं, विदर्भामध्ये माझ्या क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मित्रांनो सिलेबस पाठ आहे. मी जे काय शिकवलं त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांना सिलेबसची पाठ आहे. ह्याचा फायदा त्यांना असा होणार आहे, त्यांनी कधीही त्या ठिकाणी न्यूजपेपर उघडला आणि त्यांना दिसलं एखादी बातमी की बाबा मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात बातमी आलेली आहे, की लगेच त्या बातमीमधला एखादा क्रक्स रिपोर्ट वगैरे ते काय करतील तर ते त्यांच्या नोट्समध्ये ॲड करतील आणि नोट्समध्ये ॲड केल्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी आठवणार आहे लिहिताना की हे मी वाचलं होतं माझ्या नोट्समध्ये. सो एवढं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता हे बघा मी पॉईंट नंबर 3 ह्यामध्ये ॲड्रेस करतोय. लक्षात ठेवा कोणता? तर हा झाला. तिसरा पॉईंट पण त्या ठिकाणी मी केलेला आहे. आता पुढचं कारण पर्यावरणीय कारण असेल, प्रशासकीय कारण असेल. पर्यावरणीय कारण काय? तर आदिवासी घटकांच्या जल जमीन जंगलावर त्या ठिकाणी काय केलं तुम्ही? ताबा मिळवला, त्यामुळे ते नक्षलवादाकडे आकर्षित झाले. त्यानंतर प्रशासकीय कारण काय? तर प्रशासकीय कारणामध्ये जे प्रशासन आहे, प्रशासनाने जे योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. पर्यावरणीय कारण, पर्यावरणीय कारण त्यामध्ये काय लिहायचं? जल जमीन जंगल. जल जमीन जंगलावर त्या ठिकाणी काय झालंय तर त्या ठिकाणी कब्जा मिळवला, त्यामुळे ते नक्षलवादाकडे आकर्षित झालेले आहेत. पुढे काय? प्रशासकीय कारण. प्रशासकीय कारण अनुसूची 5 जी होती आपली, जी आदिवासी भागासाठी होती, बरोबर. अनुसूची 5ची योग्य अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे काय झालं तर तो घटक त्या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आपल्याला नक्षलवादी आदिवासी घटकांचा पाहायला मिळत नाही. सो 5 कारणं इनफ आहेत. 5 कारणं इनफ आहेत. आता पुढे काय करायचं आपल्याला मित्रांनो? आपण इथपर्यंत ॲड्रेस केलं. ओके. ही आता चौथा पॉईंट आहे की भारत सरकारचा दृष्टिकोन. भारत सरकार नक्षलवाद किंवा डावा उग्रवाद संपवण्यासाठी काय करतंय? पुढचं काय? भारत सरकारचा दृष्टिकोन. सरळ हेडलाईन टाकायची, भारत सरकारचा दृष्टिकोन. ओके. किंवा शासनाचा, भारत शासनाचा दृष्टिकोन किंवा उपाययोजना असं टाका, सरळ सरळ शासनाच्या उपाययोजना. ओके. आता शासन 2 पद्धतीच्या उपाययोजना करते आपल्याला माहिती आहे. तर एक आहे विकास करते शासन, विकासात्मक दृष्टिकोन. विकासात्मक दृष्टिकोन हे एक शासन करतंय. आणि दुसरं काय करतं शासन तर कायदा व सुव्यवस्था, म्हणजे बळाचा वापर करून नक्षलवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन.
कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. आता या दोन्ही दृष्टिकोन आपल्याला त्या ठिकाणी मांडावे लागणार आहेत. म्हणजे काय की एका साईडला शासन विकास करते, नक्षलवादी भागामध्ये ज्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे ते संपवण्याचा प्रयत्न करते, आणि दुसऱ्या साईडला काय करते, बळाचा वापर करून नक्षलवाद्यांना त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही गोष्टी शासन करत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर 1 नंबर टाकायचा, असं ए टाकायचा. ए विकासात्मक दृष्टिकोन. मग विकासाच्या कोणकोणत्या योजना आतापर्यंत त्या ठिकाणी सरकारनं नक्षलवादाला संपवण्यासाठी केलेल्या आहेत. विकासात्मक दृष्टिकोन. विकासात्मक दृष्टिकोन. ओके, तर सरकारनं काय केलं बघा की आपण बघतो की 1996 ला पेसा कायदा केला. पेसा, मग 1 नंबर टाकायचा पेसा कायदा. पेसा कायदा या 1996 या कायद्याच्या अंतर्गत शासनाने काय केलं तर आदिवासी भागातील जे काही ग्रामसभा आहेत, आदिवासी भागातील ग्रामसभेचं सक्षमीकरण केलेलं आहे, त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. या असलेच या कायद्या अंतर्गत शासनाने आदिवासी भागातील ग्रामसभेचे सक्षमीकरण केलेले आहे. ग्रामसभेचे सक्षमीकरण केलेले आहे. डन. ओके, ग्रामसभेचे सक्षमीकरण केलेले आहे. दुसरं काय की वन हक्क कायदा 2006 हा शासनाने केला होता. वन हक्क कायदा या कायद्याच्या अंतर्गत काय केलं होतं मित्रांनो की जो आदिवासी विभाग आहे, त्या उदाहरणार्थ एक गाव आहे, ओके, आदिवासी गावातील आजूबाजूला जेवढं जंगल आहे त्या जंगलावर आदिवासी लोकांना त्या ठिकाणी तिथले संसाधन वापरण्याचा अधिकार, त्या जंगलातील संसाधन वापरण्याचा अधिकार. आता बघा की महाराष्ट्रातील त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाचगाव म्हणून एक गाव आहे. याचा व्हिडिओ पण युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल. त्या पाचगावाला हा या वन हक्क कायद्याअंतर्गत 2012 मध्ये त्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या 2400 एकर जमिनीवर काय मिळाला, ताबा मिळाला. त्या 2400 एकर जमिनीवर ताबा मिळवल्याच्या नंतर त्या गावाने त्या ठिकाणी तिथं बांबूचं काय केलं, प्लांटेशन केलं, बांबू लावले आणि त्या बांबूचं त्यांनी उत्पादन घेतलं. त्यांचं आता वर्षाकाठी त्या ठिकाणी 60 ते 70 लाख उत्पन्न निघते त्या गावाचं, आणि ते पैसा त्या ठिकाणी ते सगळ्यामध्ये वाटून घेतात. एकदम प्रॉपर त्यांचं मॅनेजमेंट आहे. बांबू डेपो नावानं तुम्ही सर्च करा, तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल. ओके, सो शासनाने हे केलं, त्यामुळे काय झालं तर बऱ्यापैकी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. परंतु ते सगळ्या भागामध्ये नाहीये, काही विशिष्ट भागामध्ये त्यांचं आर्थिक सक्षमीकरण आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. ओके, हे शासनाने केलं. त्यानंतर आपण बघतोय की काही शासनाने, उदाहरणार्थ आंध्र प्रदेशने काय केलं तर जलयज्ञम नावाची योजना सुरू केली. जलयज्ञम अंतर्गत जो मागास घटक आहे त्या मागास घटकाला मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी, ओके, स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांना दिले. स्वच्छ पिण्याचे पाणी. आता तुम्ही म्हणाल की सर हे तर खूपच छोटं आहे, स्वच्छ पाणी तर कोणी पण देते. लक्षात ठेवा, हा आदिवासी घटक जिथं राहतो तिथं मोठमोठ्या इंडस्ट्रीज आता स्थापन झालेल्या आहेत, आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीजमुळे काय झालंय, त्यांचा पाण्याचा जो सोर्स आहे, जमिनीतून ते पाणी त्यांना मिळतं, ते पाणी दूषित झालेलं आहे. त्यामुळे सरकारने ही योजना त्यांना सुरू केलेली आहे, जेणेकरून त्यांना खूप दूरपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या कलेक्शनसाठी जाण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर छत्तीसगड सरकारनं काय केलं, छत्तीसगड सरकार छूलो आसमान आणि नई दिशा ह्या 2 प्रकल्प सुरू केले. या अंतर्गत त्या ठिकाणी आदिवासी तरुणांना काय तर कौशल्य प्रदान केलं. काय कौशल्य विकास कार्यक्रम. मग जर त्यांचं कौशल्य विकास झालं तर काय होणार आहे तर त्यांना रोजगार मिळणार आहे, आणि जर रोजगार मिळाला तर ते काय नाही तर ते त्या ठिकाणी नक्षलवादाकडे आकर्षित होणार नाहीत. बघा, छत्तीसगड सरकारने छूलो आसमान आणि नई दिशा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत आदिवासी तरुणांना कौशल्य विकास देण्याचा मानस सरकारचा आहे, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळेल.
संपलं. एवढंच लिहायचं 2 लाईनमध्ये. ओके. सो आता आपण ह्या 4 गोष्टी बघितल्या. पुढं आपण काय बघितलं बघा, विकासात्मक दृष्टिकोन बघितला. हा दृष्टिकोन आपला झाला. आता कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन बी. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. ओके. यामध्ये सरकारनं काय केलं बघा, तर विशेष पोलीस दल सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर. विशेष पोलीस दल सुरू केलेलं पाहायला मिळतंय. मग पहिली गोष्ट काय, सरकारनं, केंद्र सरकारनं काय केलं की राज्यांना निधी दिला की तुम्ही काय करा, नक्षलवाद संपवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही पोलीस बल उभा करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. ओके. केंद्र शासनाने निधी दिला. केंद्र शासनाने राज्यांना निधी. आता सीआरपीएफचं काय आहे, तर सीआरपीएफचं विशेष पोलीस दल आहे. सीआरपीएफचं कोणतं आहे, तर त्या ठिकाणी कोब्रा बटालियन. कोणतं आहे, कोब्रा बटालियन. फक्त आणि फक्त ही बटालियन काय करते, तर नक्षलवादाच्या विरुद्ध कारवाई करते. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारचे काय, तर ग्रे हाऊंड आहे. काय, ग्रे हाऊंड पोलीस दल. ग्रे हाऊंड पोलीस दल जे फक्त आणि फक्त काय करते, तर नक्षलवादाच्या विरुद्ध यांनी कारवाई केलेली आहे. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक तरुणांचा सहभाग आहे. काय, स्थानिक लोकांचा सहभाग आहे, जेणेकरून स्थानिकांना तिथली टोपोग्राफी, तिथली जिओग्राफी, तिथली जमीन माहिती आहे, कुठून जायचं, कसं जायचं, लोकांशी, स्थानिक लोकांशी, या स्थानिक तरुणांना कनेक्ट करता येणार आहे. ओके. स्थानिक तरुणांचा सहभाग. ह्या गोष्टी त्या ठिकाणी सरकारने केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. आता उपायामध्ये काय लिहायचं बघा, हे लिहिलं. अजून एखादी स्कीम तुम्ही लिहू शकता एक्स्ट्राची. आता आपण कुठं आहोत बघा, हे बघा, आपण ह्याचे पण 2 दृष्टिकोन लिहिले, विकासात्मक आणि कायदा सुव्यवस्था. आज शेवटी आता आपले उपाय सुचवायचे. आपण आता काय सुचवायचे, आपले उपाय सुचवायचे की काय करणं अपेक्षित आहे बाबा. बरोबर ना. मग शेवटी काय लिहायचं की बाबा काय करायचं, तर अनुसूची 5 जी आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, जो आदिवासी भाग आहे, शेड्यूल्ड एरिया आपण त्याला म्हणतो, अनुसूचित एरियासाठी त्या ठिकाणी अनुसूची 5 आपण संविधानामध्ये तरतूद आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करा. त्याची काय करा, योग्य अंमलबजावणी करा. त्यानंतर एक दिलीप भुरिया समिती बसवली होती. दिलीप भुरिया समितीने एक रिपोर्ट दिला होता. 1954 ला बसवली होती. त्या समितीने त्या ठिकाणी अहवाल दिला. या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्या आदिवासी भागामध्ये तुम्ही इंडस्ट्री सुरू करत आहात, त्या इंडस्ट्रीमधील जो 50% नेट प्रॉफिट आहे, आदिवासी भागातील जे काही उद्योग आहेत त्या उद्योगातील जो मुख्य 50% नेट प्रॉफिट आहे, त्या 50% नेट प्रॉफिट तुम्ही आदिवासी भागासाठी त्या ठिकाणी खर्च करा, त्याच्या विकासासाठी. ओके. हा जो अहवाल आहे, हा अहवाल त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केला गेला नाही. आपण लिहायचा की त्या ठिकाणी ह्या गोष्टी होणं अपेक्षित आहेत. त्यानंतर काय की पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी. पेसा कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी असल्या, परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक. परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक. त्याचबरोबर वन हक्क कायदा 2006 याची पण परिणामकारक त्या ठिकाणी अंमलबजावणी आवश्यक. त्याचबरोबर शरणागती व पुनर्वसन धोरण. शरणागती व पुनर्वसन धोरण याची माध्यमांमार्फत प्रसार करा. ओके. तर एवढ्या 5 सूचना इनफ आहेत, ह्या तुम्ही उपायामध्ये लिहायच्या. डन.
एवढंच आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहिली की डावा उग्रवाद म्हणजे काय, लगेच राईट साईडला आपण काय दाखवलं, नकाशा काढून रेड कॉरिडॉर दाखवला म्हणजे भारताच्या पूर्व भागेमध्ये. त्यानंतर आपण डाव्या उग्रवादाच्या कारणे काय आहेत, कशामुळे उद्भवला ते आपण बघितलं. पुढे आपण शासकीय उपाययोजना, शासन काय करते बाबा, तर शासनात दोन दृष्टिकोन आपण बघितले, एक विकासात्मक दृष्टिकोन आणि दुसरा कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन. ओके, पुढे आपण बघितलं की बाबा ह्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर आपण याच्यावर उपाय सांगितले. ओके, सो आपण ती प्रस्तावना सांगितली, बॉडीमध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि शेवटी आपण उपाय सांगितले. आता तुम्हाला या संदर्भात जर उत्तर लिहायचं असेल, तुम्हाला वाटते की त्या ठिकाणी उत्तर लिहून मला कोणतरी चेक केलं पाहिजे, तर विदर्भ आयएस अकॅडमीच्या पुणे शाखेच्या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करा किंवा व्हॉट्सअपला पाठवा आणि खाली लिहायचं की विठ्ठल सरांना उत्तर दाखवा म्हणून, ते मला सांगतील. ओके, आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर त्या ठिकाणी आपण विदर्भ आयएस अकॅडमीच्या मोबाईलवरून तुम्हाला एक आयडियल उत्तर काय असलं पाहिजे या संदर्भात ते पण पाठवलं जाईल. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर या संदर्भात तुम्हाला अधिक सूचना काय द्यायच्या असतील आम्हाला, की अशीच जर सिरीज कंटिन्यू करायची असेल तर आम्हाला कमेंट करून तसं कळवा. धन्यवाद, दिवस थांबतो. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय, हॅव अ नाईस डे.